सत्य असेल तेच दिसेल. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना आता केवळ एका सूचकाची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांची सूचक शोधण्याची कटकट कमी होणार आहे. हा नियम पक्षीय तसेच अपक्ष उमेदवारांना समान लागू असणार आहे. यापूर्वी पक्षाच्या उमेदवाराला 5 सूचकांची आवश्यकता होती, मात्र नियमात बदल करण्यात आल्यानं ही अडचण दूर झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 16 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी आचारसंहितेचं काटेकोर पालन करावे, असं आवाहन दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले. दक्षिण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट व 12 पंचायत समिती गणांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील 247 मतदान केंद्रावरून एकूण 2,23,367 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1,15,228 पुरुष, 1,08,123 महिला व 16 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यापैकी 4,378 दुबार मतदार असून त्यांच्या बाबतीत एकाच ठिकाणी मतदान करण्याबाबत हमीपत्र घेण्यात आलंय. हे हमीपत्र संबंधित मतदान केंद्रावर उपलब्ध देण्यात येणार आहे. 247 प्रारूप आणि अंतमय मतदार यादी प्रसिद्ध आपली झालेली आहे. एकूण 247 मतदान केंद्रांची यादी डिटेल पत्त्यासह तसेच कोणत्या मतदान केंद्रावरती किती मतदार मतदान करणार आहेत ही सुद्धा यादी आपण प्रसिद्ध केलेली आहे. त्यानंतर दुबार मतदाराची काही नावे आढळले. त्यामध्ये 4,026 इतके दुबार मतदार, 4,378 इतके दुबार मतदार आढळून आले. निवडणुकीपूर्वीच पूर्वतयारी म्हणून आपण त्या दुबार मतदारांपर्यंत सर्वच्या सर्व मतदारांपर्यंत आपण BLO मार्फत पोहोचलो. निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे त्यांच्याकडून आपण हमीपत्र म्हणजे परिशिष्ट अ भरून घेतलं की माझं ह्या 2 केंद्रावर किंवा 2 ठिकाणी नाव आहे, पैकी या एका ठिकाणी मी मतदान करणार आहे, अशा प्रकारचं हमीपत्र लिहून घेतलेलं आहे. त्यांच्या सहीचे हमीपत्र आपल्याकडे जमा आहे. ते हमीपत्र मतदानाच्या दिवशी मतदार यादीबरोबर आपण देणार. तो मतदार मतदान करायल्यानंतर ती हमीपत्रावरची सही आणि त्याने मतदान करताना केलेली सही हे दोन्ही टॅली करून त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येईल. पण नॉमिनेशन दाखल करण्यासाठी त्याचं फी असणार आहे. अनामत रक्कम जी भरायची फी म्हणण्याची अनामत रक्कम सर्वसाधारण प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेसाठी 1,000 रुपये असणार आहे, पंचायत समितीसाठी 700 रुपये आणि सर्व राखीव प्रवर्गासाठी म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग ह्या राखीव प्रवर्गासाठी जिल्हा परिषदेची अनामत रक्कम 500 रुपये आणि पंचायत समितीची अनामत रक्कम 350 रुपये असणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.